आणि आता सुद्धा माझ्याकडे खूप खरं बोलण्याची हिंमत आहे, पण मी असं बोलतात की भक्तिभावानं केलेली प्रार्थना किंवा श्रद्धेनं केलेली प्रार्थना ही फळास येते, फलद्रूप होते. तसंच आहे या आपल्या स्वयंसूचनेचं किंवा सेल्फ मोटिवेशनचं म्हणा. या भावनेनं, विश्वासानं व श्रद्धेनंच साऱ्या काही गोष्टी कराव्या लागतात. मात्र श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही आहे बरं का. श्रद्धा फक्त देवावरच ठेवता येते असंही नाही. श्रद्धा कामावर असू शकते, कलाकाराची रंगभूमीवर असू शकते, कुणाची प्रेमावर असू शकते, सत्यावर असू शकते, तर जीवनावरही असू शकते. ए पोहे खायला या ना. शेंगदाण्याचा लाडू कोणाकोणाला हवाय? चलो. हाय हॅलो नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते. आणि आता वाजतायत दुपारचे 2. तर माहिती नाही आता हे रात्रीसाठी आम्ही बनवतोय का दुपारच्या जेवणासाठी. जेव्हा बनेल तेव्हा ते खायचं. तर सकाळी इतका हेवी ब्रेकफास्ट झाला होता, ती पोहे खाऊन ना त्यानंतर चहा वगैरे आम्ही पिलेलो नाही, त्यामुळे ॲसिडिटी वगैरे झाली नाही, पण झोप येत होती, लिटरली झोप येत होती. प्रितीश तर झोपून गेलंय. आणि ते पाहताय एक खूप सुंदर असं ना इलेक्ट्रिक भांडं म्हणू शकतो, इलेक्ट्रिक कुकर म्हणू शकतो आपण. कुकरच येतो है ना, मल्टी कुकर आहे मोठा अगारोचा आणि खूप सुंदर आहे. मेन म्हणजे माझ्या किचनमधल्या इतर अप्लायन्सेसला मॅचिंग कलर आहे. तर त्याचं मी उद्घाटन करणार आहे आणि व्हेज बिर्याणी बनवणार आहे. आता जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला की आम्ही चिकन मटण पाळलं आहे, फक्त अंडी पाळलेली नाही आहेत. अंडी ही सोमवारी फक्त पाळली जाणार आहेत. सॉरी हं मैत्रिणीनो, मी बिर्याणी बोलते या व्लॉगमध्ये, पण याला बिर्याणी नाही बोलू शकत आपण. हा व्हेज पुलाव आहे. तर चला, मटारही काढून ठेवलंय आणि हे सगळं काही चिरून रेडी आहे. तर आता हा पाठवून उजेड येतोय, त्यामुळे हे असं काहीसं दिसतंय. मस्त आहे अगारोचा मल्टी इलेक्ट्रिकल कुकर. चला लावा इथे. या पेरूमुळे माशा आलेत यार. हा पॉट खरंच दिसायला सुंदर आहे ना, आणि क्वालिटीही बघा खूप छान आहे. म्हणजे आवडला मला लिटरली. पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की मी यामध्ये कायच बनवू शकते, पण बघा हां, खूप काही आपण यामध्ये बनवू शकतो. यामध्ये सगळ्यात खाली ही ना इलेक्ट्रिक डिस्क आहे आणि वरती मी जे आता तुम्हाला भांडं दाखवलं ना, तर त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ कुक करू शकतो. आपल्याला रोजच्या स्वयंपाकात वेळही वाचावा आणि एकाच ॲप्लायन्समध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी करता याव्यात असं वाटत असतं ना, आणि त्याचसाठी हा अगारोचा मल्टी कुकर अगदीच हेल्पफुल आहे. मेन म्हणजे हा कुकिंग पॉट 3 लिटर्स कॅपॅसिटी आणि 1200 वॅट्स पॉवरसोबत आहे बरं का. ॲडजस्टेबल टेम्परेचर कंट्रोल दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्या रेसिपीनुसार आपण टेम्परेचर अगदी कमी जास्तीही करू शकतो. यार या माशा 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 पावसाळ्यात आल्या कुठलं ते पेरू आणि ह्याच्यामुळे झालं. पेरू ना सर्दीनं आणि कफनं सगळे जाम आहेत. मी कोणाला द्यायचं म्हणजे पण मला टेन्शन आहे. तर हे मी चला ते जाऊ द्या, माशांना हाकलू आपण. हे मी स्वच्छ धुवून घेतलंय. तुला मी हे करून देतो. काय धुवून देता का? भिजत घालता. मी आहो ना काय म्हणतेय की या पॉटमध्ये डायरेक्ट करू शकत नाही का? म्हणजे डोकं बघा माझं किती आहे. ही कॉईल आहे, हिटिंग कॉईल. हा हिटिंग कॉईल तेच ना. तर यावरती नाही काय बनवायचंय, त्यासाठी त्यांनी हे दिलंय. तर हे आपल्याला यावरती ठेवायचंय. यामध्ये आपण सगळं काही करू शकतो, सगळं काही. सेवयांची खीर, गाजरचा हलवा, ही जशी आपण आता व्हेज बिर्याणी करतोय, जिरा राईस करू शकतो, पनीरची भाजी करू शकतो, सगळं 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 काही करू शकतो. आणि सगळ्यात बेस्ट ही केटल हॉस्टेलवाल्यांच्यासाठी. केटल नाही, हे कुकिंग कुकर आहे, हा मल्टी कुकिंग कुकर आहे. हा हॉस्टेलवाल्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि अजून एक की आमच्यासारखी घरं ज्यांच्याकडे सध्या ना गॅस पाईप आहे आणि गॅस पाईपचा इश्यू होतो, खूप रेअर होतो आमच्या एरियामध्ये, खूपच रेअर. म्हणजे मला आठवतही नाही 4 वर्षामध्ये गॅस बंद आहे म्हणून माझं काही अडलंय. बंद होता, एकदा दोनदा बंद होता दुपारच्या वेळेला, पण माझा तर स्वयंपाक पहाटेच होऊन जातो ना, त्यामुळे काही माझं त्या वाचून अडलं नाही. बट ज्यांचं काही बनवून झालं नाही आणि अचानक गॅस पाईपलाईन बंद झाली, तर अशा वेळेला यामध्ये रोटी सुद्धा बनवू शकतो आपण. त्याच्यावरती डायरेक्ट त्याच्यावरती अशी टाकून भाजूही शकतो. बेस्ट आहे ना. तर यासाठी मला हा कुकिंग
पॉट किंवा कुकिंग कुकर आवडलेला आहे. तर चला आता आपण प्रात्यक्षिक बघूया की खरंच कसा बनतोय यामध्ये भात. हे बघ, चालू केल्यावर इथे लाईट लागली आहे स्टँड बाय. स्टँड बाय वरतीच ठेवू का थोडा वेळ? जर का तुम्हाला अंदाज नसेल आणि मेजर प्रॉपर करायचं असेल ना, तर असा एक मेजरिंग कपसुद्धा आहे आणि हा असा एक स्पॅच्युलासुद्धा आहे. हाच यूज करायचा यामध्ये. तर चला बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे. अजून थोडं टाकते तूप. टाक. मला पर्सनली यामध्ये सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हा वापरायला खरंच अगदी सोप्पा आहे. कुणीही अगदी सहज वापरू शकतो फर्स्ट टाईमसुद्धा. फक्त प्लग करायचं आहे, स्विच ऑन करायचं आणि रेसिपीनुसार आपला टेम्परेचर सेट करायचं आणि कुकिंग सुरू. Forgot how to fix myself. कॉलेजच्या मुलांनी किंवा मुलींनी हॉस्टेलवरती हा जर का कुकिंग पॉट वापरायचं ठरवलं तर सेफ्टीसाठी यामध्ये ऑटो कट ऑफ आणि ड्राय बॉइलिंग प्रोटेक्शनसुद्धा दिलेलं आहे बरं का. तुम्ही पाहताय ना, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी हा पुलाव बनवतीये. 1 बाय 1 सगळे काही आयटम मी त्यामध्ये ॲड करत गेली आहे तुपामध्ये, भाजून घेतले. आणि माझ्याकडे ना बिर्याणी मसाला नव्हता, पण छोले बनवण्यासाठी जो काही मी घरीच ताजा मसाला बनवून ठेवला आहे की नाही, तोच मी या राईससाठी यूज केला आणि काय भन्नाट टेस्ट आली माहिती आहे. सगळं काही ॲड करून झालं आणि मग लक्षात आलं की अरे आपण गाजर विसरलोच, म्हणून मग मी पुन्हा गाजर यामध्ये ॲड केलेलं आहे. पण ते सुद्धा प्रॉपर शिजलेलं होतं यामध्ये, म्हणजे अगदी पटकन बनला हा राईस. आपण गॅसवरती बनवतो ना त्यापेक्षा एकदम फास्ट बनतो हा. जर का कोणी हा कुकर यूज केला असेल तर त्यांना नक्कीच माहिती असेल हे. या लाल कुकरमध्ये हे इतकं भारी दिसते दिसायला बघा. एवढं पाणी पुरेसं होईल असं मला वाटतंय. ठेवून देऊ? हो हो. लो वरती करायचं? नाही राहू दे. थोडं मीडियम कुक वरती आहे. गॅलरीचा चल, दरवाजा अगं, गॅलरीचा दरवाजा का बंद करून आला होता? लक्षात नाही ना, हे थोडी गॅस आहे बघ विजायला. आणि आम्ही जब वो आप पत्नी से परेशान, उसके लिए ये है हजारों का मल्टी कुकर. जुळलं नाही. प्रयत्न चांगला होता बट जुळलं नाहीये. देखो इसमें आप खुद ही खाना बना सकते हो. वैसे भी आप खुद ही बनाते हो. नाही हा, सगळंच काय आहो बनवत नाही. तुम्ही पाहता मैत्रिणीनं, आहो फक्त सॅटर्डे संडे हेल्प करतात. तर गॅसला हवा लागते म्हणून आम्ही नेहमी दरवाजा बंद ठेवतो ना. आज तसाच बंद ठेवला होता आणि नंतर लक्षात आलं की अरे यार आता हवा लागण्याचा काही संबंधच नाहीये. आहा हा 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 हा, काय स्मेल येतोय. प्रतीश ऐक ना, काय हे असलं काय? बरं ते जाऊ दे, ते भांडे आहे. हे आहे कुकर आहे तो मल्टी. आत्ताच एक कॉमेंट आली आहे ताजी काय की तुला ॲडव्हान्सला मार्क्स किती पडतात. ऍडव्हान्स ना? हा, ॲडव्हान्स टेस्ट जी झाली ना किती पडतात? तू खरं सांग यांना किती पडतात, किंवा आत्ताच आपला काय हे आहे, आपली काय सिच्युएशन आहे? मध्ये तर सिंगल डिजिटच पडतात. सिंगल डिजिट नाही, 0 पडतो असं सांग. हा सिंगल डिजिट. हा सरळ सांग, 0 पडतो. हा आणि फिजिक्स मॅथ्स मध्ये 30-40 असतं ऍडव्हान्स टेस्टमध्ये. ॲडव्हान्स टेस्टमध्ये हा. सध्या 60 पैकी. हा 60 पैकी 30-40. हा. मॅथ्स ह्या वेळेला भयानक टफ काढलं होतं. मॅथ्सला खराब केलं. मॅथ्स जाऊ द्या, हा. system जाऊ द्या. पण ठीक आहे, 30-40 म्हणजे चांगली आहेत प्रितीश. मग 30 पकडायची का 40 पकडायची? ह्यावेळेस काय नाही पकडत. ह्यावेळेस मॅथ्स सोडून द्या. मॅथ्स या वेळेला सोडून द्यायचं. केमिस्ट्री तर आम्ही नेहमीच सोडून देतो. लय खराब. कधी पकडायचं केमिस्ट्री प्रितीश मग आपण? करतोय आता बघू. हा. बरं हे ना भांड प्रितीश तुझ्यासाठी. जर खोलू का का? तू जर का खोलू बाहेर का? गेलास, खोलू शकतोस. बघूया काय अवस्था आहे. चल खोल. नखरे करू नको त्याच्यासोबत, खेळू नको. चल ओपन कर. वाव, कसला सुगंध आहे ना. पण बनते बरं का यामध्ये. तर आता शेवटी मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिलाय आणि आता हे मी ठेवून देते. बंद करते आता. करू आपण? कर. आहा, क्या बात है. काहीही चिकट वगैरे नाही बिलकुल. कसलं भारी ना.
कमी तेलात मस्त छान. हा तुपातली आहे आणि एकदम कमी वापर. या भांड्याला न डिटॅचेबल कॉर्ड दिली आहे त्यांनी, त्यामुळं यूज करून झाल्यानंतर आपल्या कन्व्हिनियंटली आपण त्याला जिथे ठेवायचं ना तिथे व्यवस्थित ठेवू शकतो. आणि दोन्ही साईडने तुम्ही पाहिलं का की हँडलसुद्धा दिलेले आहेत, त्यामुळं हा व्यवस्थित आपण इथल्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊनही जाऊ शकतो अगदी इझिली. but time is running out. फिट झालं ना पाणी वगैरे, छान बनले. जस्ट कोणाची तरी एक कॉमेंट आहे, पण त्या कॉमेंटला मी उत्तर देण्या अगोदर माझ्या तुम्ही प्रिय मैत्रिणींनो की तुम्ही तिला उत्तर देताय की सासूबद्दल काहीतरी कॉमेंट आहे की काय आहो, तुमच्यासाठी पण आहे ती कॉमेंट. तर तुमचं काय म्हणणं आहे यावरती? काय म्हणणं काय आहे तुमचं यावरती? काही गोष्टी पर्सनल असतात त्या हां, असं नाही कंपल्सरी की शेअर केल्याच पाहिजे. तसं नाही, मी शेअर करू शकते, बिनधास्त शेअर करू शकते, कारण माझ्या स्वामींना माहिती आहे, माझ्या बाप्पांना माहिती आहे की माझा काय रोल आहे त्या सगळ्यामध्ये. हां, पण ना मी फ्लॅटबद्दल व्हिडिओ शेअर केला आहे. आता फ्लॅटचा आणि सासूचा किंवा सासरच्या लोकांचा, ती बोलतीये की मुलाला सुद्धा आई बाबांचा. अरे तुला ज्या अर्थी तू कॉमेंट करतीयस, लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, की तुला बाबा माहिती नाही आहे की यांना बाबा आहेत नाहीत, किंवा पाठचे काही व्लॉग बघ की सासूला मी बघते की मी सासूला माझ्या बघत नाही आहे. सगळे व्लॉगमधून तुम्हाला कळून जाईल बऱ्याचशा गोष्टी, कारण मी कधीच काही व्लॉगमध्ये खोटं दाखवलेलं नाही आहे, नॅचरल व्लॉग शूट केलेले आहेत. आणि आत्तासुद्धा माझ्याकडे खूप खरं बोलण्याची हिंमत आहे. पण मी जशी सोशल साईटवरती म्हणजे आहे सोशल प्लॅटफॉर्मवरती, त्याच पद्धतीनं मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे ती व्यक्ती सोशल प्लॅटफॉर्मवरती नाही आहे ना. म्हणजेच मला असं काय म्हणायचं आहे की एक बाजू मी माझी मांडेन, पण तिकडची बाजू मांडायला किंवा ती ऐकायला ती व्यक्ती नाही आहे ना यूट्यूबवरती. तर असं नको ना, त्या व्यक्तीवरती अन्याय होईल हा की चला मी या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन त्या व्यक्तीबद्दल बोलतीये. आणि मला काहीच क्लॅरिफिकेशन कोणाला काही द्यायचं नाही आहे. माझे स्वामी माझे बाप्पा आहेत, मला तेवढे संस्कार माझ्या आईवडिलांनी दिलेले आहेत की कसं वागायला पाहिजे कसं नाही. पण हां ठीक आहे, काही गोष्टी अशा आहेत की मी इनडायरेक्टली तुम्हाला सांगेनच की काय सिच्युएशन असते किंवा कशी असायला हवी आहे, सांगेन मी नक्कीच. यावर काय बोलायचं आहे का हो तुम्हाला? हे जे मी दाखवते कॅमेरामध्ये सध्या जे फ्रेम मध्ये दिसते याबद्दल काही बोलायचं आहे का तुम्हाला? कधी बंद केला होता आपण चहा? 15 ऑगस्टला बंद केला होता. आज 16 ऑगस्ट संध्याकाळ पण नाही झाली. अरे माझी झोपत जाई ना. असं 100% रिस्ट्रिक्ट नाही करायचं, पण कमी करायचं. आता ह्याच्यात साखर यामध्ये तुम्ही साखर घातली असं वाटतच नाही. ना की बरं. आणि मी आता अहो ना म्हणत होते, आणि हा आयुर्वेदिक चहा आहे. हा मी एवढ्या का उशा घेतलेत. हा मी यांना काय म्हणत होते की आपण जाऊया ग्राउंडवर वॉक करूया थोडस. एवढंच होतं. तीन ड्रेस मला मिळालेले आहेत. यापेक्षा जास्तीचे ड्रेस तुम्ही दिलेत मला, म्हणजे दिले काढून, तर मी अजून इस्त्री करू शकते. म्हणजे काय असतं, रविवारी इस्त्री केली ना कपडे, आम्ही बाहेर देत नाही बरं का. इथे समोरच आहे इस्त्रीवाला, पण आम्हाला नाही सवय पहिल्यापासूनच, आणि म्हणूनच मी या स्टँडवरती खर्च केला होता. बघा याची ना हाईट ऍडजस्ट करता येते, अशीही मी इस्त्री करू शकते. आणि खूप खाली अजून पण वरती जातं हे बघा. इथपर्यंत हवं तसं आपण ऍडजस्ट करू शकतो. 3 ड्रेस इस्त्री करून घेते. डोळ्यातली झूट काय जाता जायला तयार नाहीये. डान्स करणार होते पण मूड गेला. आहोंचे हावभाव दिसतात तुम्हाला, त्यावरून तुम्हाला कळलंच असेल. आहो ना त्यांच्या आवडीचं एक गाणं इतक्या सुंदर पद्धतीनं गात होते ना, अगदी तल्लीन होऊन. म्हणजे मी इथे ना माझा गुगल जो किचनमध्ये असतो त्याला आणून मी इथे बेडरूममध्ये लावलं होतं. म्हटलं चला काम करत करत ऐकूया गाणी. तर आहोंनी त्यांच्या आवाजात मला एक सुरेख असं गाणं ऐकवलंय. चेहरा बघा, शेपूची भाजी म्हटल्यावर चेहरा बघा. मी तुला शेपूची भाजीच देणार आहे, बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी. काय फरक पडतोय, चांगली लागते बाळा. नाही लागत. मग काय खायचंय तुला? काय खायचंय? घरातलं काय राखायचं मला आज? मग जाऊया ना कुठे? अजिबात नाही, बाहेरचं नाही म्हणजे नाही. तुम्हाला खायचंय ना बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी? मी तर घर सोडत नाही. गुड, चलो. त्याचं काय ऐकताय, सतत बाहेरचं खायचं असतं याला. Then why is it so precious? Oh, I'll save memories
आज छोट्या छोट्या भाकरी आहेत. ॲक्च्युली 2 भाकरी करायच्या म्हणून मी कणिक मळलं आणि ते थोडंसं जास्त झालं. म्हटलं मोठ्या मोठ्या 2 करण्यापेक्षा या अशा छोट्या छोट्या छानशा 3 कराव्या. 3 ॲक्च्युली करायच्या नसतात बोलतात गावी, पण आता काय करू, वाया तर नाही घालवू शकत आपण. आणि प्रितीशला खायची नाही आहे भाकरी. दुपारची व्हेज बिर्याणी खरं सांगते मी, खरं इतकी टेस्टी बनली आहे ना, खूप टेस्टी बनली आणि खूप कमी वेळात बनली आहे. तर ती आहे अजून थोडीशी शिल्लक त्याच्यापुरती आणि थोडीशी जबरदस्तीने द्यायची भाकरी. चला भाजीला फोडणी घालायची, झाला स्वयंपाक. हार्डली 10 मिनिटं पण लागत नाही भाकरीसाठी. आणि याला जायचंय बाहेर खायला. आम्ही ना पूर्वी तर अजिबात बाहेर जायचो नाही जेवायला. हल्ली ना या वर्षभरात ना याचं प्रमाण वाढले या प्रितीशमुळं, आणि त्याच्यासाठी मग आम्हालाही जायला लागतं. तरीही आम्ही असं नाही होत की प्रत्येक महिन्याला बाहेर जातोच. हा मित्रांबरोबर जातो कधीतरी. आता ते मी कमी केले ना, म्हणून रडारड सुरू आहे ही. यावेळीही मी डीमार्ट रेडी केलेलं आहे. डीमार्टला गेलेलो नाही आहे आम्ही, कंटाळा केला आहे आणि बरं पडतं जेवढं हवं तेवढंच हे असं ऑनलाईन ऑर्डर करायचं. गेलो ना ॲक्च्युअलमध्ये डीमार्टला की खूप सारा खर्च होतो, म्हणून हे सारं. तर शेंगदाणे बघा आहोनी 1 किलो मागवले, म्हणजे लिस्ट काढताना मी नव्हते त्यांच्यासोबत, म्हणून हे असं काहीसं. म्हणजे पुन्हा मला ऑर्डर टाकावी लागणार अजून एकदा, कारण 1 किलो शेंगदाणे नाहीत पुरत. शेंगदाण्याचे लाडू जर का केले तर. बाकी कूट वगैरे मी खूप कमी यूज करते. बरं, डीमार्टच्या साबुदाण्याबद्दल एक कॉमेंट होती की अजिबात चांगला नसतो, पण माझा अनुभव असा आहे की मला नेहमीच चांगला साबुदाणा रिसीव झाला आहे. म्हणजे मी सकाळी लवकर भिजत घातलं तरी दुपारच्या खिचडीपर्यंत तो साबुदाणा छान अगदी फुलतो. पण मी तो पॅकेटवाला आणते, लूजवाला साबुदाणा नाही आणत. डीमार्ट प्रीमियमवाला तो जो असतो ना, ते पॅकेट मी आणते. तर ते एकदम बेस्ट असतं, त्यामध्ये काहीच मला क्वालिटीमध्ये वाटलेलं नाही आहे आत्तापर्यंत. तर तुमचा काय अनुभव आहे नक्की सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये. एक आटावाली मॅगी आहे आणि एक ही दुसरीवाली, म्हणजे जी प्लेनवाली असते ती. पण ही कशी काय मी ऑर्डर केली होती माहिती नाही, पण ही या महिन्यात ऑर्डर केलेली नाही आहे बरं का, लास्ट मंथमध्ये केलेली. आणि हे 2 पॅकेट अजून तसेच आहेत, जे अजूनही आम्ही यूज केलेले नाही आहेत. पण आता या सामानासोबत त्यांनासुद्धा व्यवस्थित लावून घेतलं, नाही तर माझ्या बकेटमध्ये ते तसंच पडून होतं. चला, मी नेहमी तांदूळ वापरलेला दाखवते आणि मला नेहमी कमेंट येतात की कोणता तांदूळ यूज करते. तर तुम्ही बघू शकता, हा दावतचा बासमती बिर्याणीवाला राईस आहे. याच्या अगोदर एक लाल कलरचं पॅकेट दाखवलं मी, त्यापेक्षाही हा बेस्ट आहे. काचेचे जे काही जार आहेत ना माझ्याकडे, ज्यांना प्रॉपर स्टीलचं झाकण आहे, त्या ट्रिओ बाय मिल्टन या कंपनीच्या आहेत. आणि चिंचवडच्या डीमार्टमध्ये मला त्या मिळाल्या होत्या आणि काही मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या होत्या. जर का मिळाल्यास तर मी नक्की टॅग करते. तुम्हाला हवे असतील तर नक्की घ्या, कारण बेस्ट क्वालिटीच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या हातून त्या टिकलेल्या आहेत. सध्या आम्ही ब्लॅक कॉफीचं प्रमाण वाढवलं आहे ना, त्यामुळे कॉफी पटकन संपती आहे. तर यामध्ये कॉफी आहे, जी अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून पाठवली आहे त्यांनी. तर चला, व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हाईप करा. आणि हो, चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. लव्ह यू ऑल, बाय.